नमस्कार, मी आनंद भालेराव, संपादक किनवट टुडे न्यूज. किनवट टुडे न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. आज मी खास करून चंद्रपूर या ठिकाणी आलेलो आहोत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिवती तालुका आहे आणि या जिवती तालुक्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राचे सकल मातंग समाजाचे राज्य समन्वयक डॉक्टर अंकुश गोतावळे या ठिकाणी राहतात. त्यांची खास मुलाखत घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. कारण मागे मी पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाची जी चळवळ चालू आहे, आरक्षणाचं उपवर्गीकरणाचे काही मुद्दे चालू आहेत, या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काही डिबेट होत आहेत त्यामध्ये डॉक्टर अंकुश गोतावळे यांनी आपल्या मातंग समाजाची भूमिका एकदम स्पष्टपणे आणि व्यवस्थित मांडलेली आहे. त्यामुळे मी खास करून या ठिकाणी नांदेडवरून त्यांची मुलाखत घेण्यासाठी त्यांच्या गावी म्हणजेच जिवती या ठिकाणी आलेलो आहोत. गोतावळे हे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर अंकुश गोतावळे सरांना मी या ठिकाणी काही प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांनी सकल मातंग समाजामध्ये जे काही उपवर्गीकरणाचा विषय चालू आहे याबद्दल त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे व्यवस्थित मांडलेली आहे. मागे जे लॉर्ड बुद्धा या चॅनलवर त्यांचं डिबेटिंग झालेलं होतं आणि त्यामध्ये अप्रतिम अशा प्रकारची भूमिका मातंग समाजाविषयी मांडलेली होती. तर त्यामुळं महाराष्ट्रभर त्यांचं या ठिकाणी नाव झालं आणि डिबेटिंगमध्ये या चर्चेमध्ये त्यांना प्रत्येक ठिकाणी बोलावलं जात आहे. त्यामुळं मी या ठिकाणी उपस्थित होऊन त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे. सर, आपले किनवट टुडे न्यूजमध्ये हार्दिक स्वागत करतो आणि आपण आता चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्रामध्ये मी पाहतो आहे की टी व्हीवर म्हणा किंवा इतर भागामध्ये सुद्धा या ठिकाणी मातंग समाजाची चळवळ फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्यक्त होत आहेत आणि रोडवर सत्याग्रह वगैरे किंवा आंदोलन वगैरे करणं हे या ठिकाणी चालू आहे. तर तुम्हाला काय वाटते की बाबा ही चळवळ आता पूर्ण असं आली का, किंवा आतापर्यंत जे काही चळवळ झालेली आहे जे आतापर्यंत कुठपर्यंत आलेलं आहे काही आरक्षणवर? कारण तुम्ही मागे मुख्यमंत्र्यांनाही भेटला होता, तर त्याबद्दल काही अजून काही त्याच्यातला एक माझ्या खास बौद्ध बांधवांसाठी एक शब्द राहून गेला माझा, की हे जे झालंय याच्यानंतर आपण जे म्हणताय की आम्हाला उपवर्गीकरणाबद्दल आक्षेप नाही असं काही माझे बांधव बोलतात, पण बाबासाहेबांनी दिलेल्या गोष्टीला तुम्ही हात लावता हे आम्हाला पटत नाही, हे त्यांचं म्हणणं आहे. आता मी त्या सर्व बौद्ध बांधवांना सांगू इच्छितो, बाबांनो, ही जर का यादीला हातच लावायचा नव्हता, या यादीबाबत छेडछाडीच करायची नव्हती, तर चला मी तुमच्याशी सहमत आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा एससीच्या या यादीला हात लावण्याचं काम कोणी केलं? आता तुम्हाला सांगतो. जेव्हा आमच्या तथाकथित जुन्या पुराण्या काळच्या, ज्यांना आपण पूर्वीचे महार आताचे बौद्ध म्हणतो, त्यांनी धर्मांतर केल्याच्या नंतर ह्या लोकांना आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून, आता तर मी मागे त्या भाषणात बोललेलो होतो, 58चा अधिनियम 1960 साली त्यांना ओबीसीच्या तरतुदी लागू कराव्या. मग त्याच्यानंतर 1960च्या त्या अधिनियममध्ये काय होतं की एससीच्या पण कोणत्या तरतुदी ज्या वैधानिक नाहीत, ज्या संविधानिक नाहीत, त्या गोष्टींचा लाभ त्यांना देण्यात यावा असंही बोलण्यात आलं. तरी एससीच्या आरक्षणाचा लाभ त्यांना तिथपासून शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये 90पर्यंत भेटला. मग 90मध्ये आता जे तुम्ही म्हणता की या यादीला हात लावायचं नाही, आणि हेच बोलून समाजातल्या ज्या लोकांना माहिती नाही त्यांना भडकवण्याचं काम केलं जातं, त्यांनी ही गोष्ट आज समजून घ्या की पहिल्यांदा या यादीला हात लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते बौद्ध समाजाने केलं. 1990 साली या यादीमध्ये बदल करण्यासाठी अमेंडमेंट कोणी करायला लावलं, तर बौद्ध समाजाची मागणी होती म्हणून व्ही.पी. सिंग सरकारच्या काळामध्ये अमेंडमेंट झाली. आणि तिथपर्यंत काय होतं, 1990 पर्यंत अनुसूचित जातीची जी यादी आहे 59 जातींची, महाराष्ट्रापुरता विचार केला तर त्या जातीमध्ये जी जाती आहेत त्या एक तर हिंदू धर्मातल्या जाती होत्या किंवा शीख धर्मातल्या होत्या. त्या दोन धर्माच्या व्यतिरिक्त तिसऱ्या धर्मामध्ये जर तुम्ही गेला असाल तर तुमचं आरक्षण संपलं. त्या तिसऱ्या धर्माला ते लागू नव्हतं. पण 1990च्या अमेंडमेंटमध्ये काय आलं की ह्याची व्याप्ती धर्मापुरती मर्यादित झाली. हे खूप गंभीर बाब आहे की धर्मापुरती मर्यादित झाली आणि याच्यामध्ये बौद्ध धर्म ज्यांनी स्वीकारला त्यांना सुद्धा
आरक्षणाचे लाभ देण्यात यावे अशी अमेंडमेंट झाली. आता बघा, तुम्ही 1990 पर्यंत जे लोक हिंदू म्हणून होते त्यांनी बौद्ध झाल्यामुळं आणि त्या लोकांना आरक्षणाच्या कक्षेत आणायचं असल्यामुळं इथे ती तरतूद करण्यात आली, सुधारणा केली आणि हिंदू, शीख व बौद्ध या तिघांनाही ते लाभ चालू राहतील अशी सुधारणा झाली. पण तुम्ही आजपर्यंत बघितले का कधी? मी माझ्याकडे आता यादी आहे महाराष्ट्र शासनाची, त्या यादीमध्ये 59 जातींच्या यादीमध्ये नवबौद्ध शब्दाचा आहे तुम्ही कधी बघितलंय का? तर नाही. आजही त्या यादीमध्ये महार म्हणूनच आहेत. म्हणजे तुम्हाला जर आरक्षण घ्यायचं असेल तर तुमच्या जातीच्या रकान्यामध्ये तुम्हाला महार हा शब्द लिहावाच लागतो. आणि भले पुढं धर्म म्हणून नवबौद्ध लिहिला तरी चालेल, बौद्ध लिहिला तरी चालेल, पण तुमच्या सर्टिफिकेटवर हे महार असणं गरजेचं आहे. किंवा तुम्हाला नवबौद्ध हे जर शब्द वापरला तर मग ते मुळात संविधानिक नाही. का संविधानिक नाही? तुमच्या ह्या यादीमध्ये जातीचा उल्लेख म्हणून तुम्हाला नवबौद्धांना करता येत नाही. आतापर्यंत तुम्ही कधी आजची लेटेस्ट यादी काढा, 59 जातीमध्ये नवबौद्धांचा उल्लेख नाही. मग जर का नवबौद्धांचा उल्लेख जातीच्या रकान्यात नाही तर मग नवबौद्ध हे जर का प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला SCचे आरक्षण घेता येणं देणं हे मुळात सरकारची चूक आहे आणि हे सगळ्यात गंभीर बाब आहे. पण आपण याच्या विरोधात कधीच बोललो नाही, बोलण्याची गरज पण नाही. कारण की आपल्याला माहीत आहे की ही आपलीच माणसं होती, यांना काही गोष्टींचा ट्रॅक बदलायचा होता आणि ते योग्य होता. मी त्यांचा 100% समर्थक आहे. तो ट्रॅक जीवन पद्धती बदलण्यासाठी म्हणून त्यांनी बदललेल्या ट्रॅकचं गेलेली माणसं, पण त्यांना मुळात ही गरज होती का? तर निश्चितपणे गरज होती. म्हणून आपण कोणीही त्याबाबत विरोध केला नाही. मग आता तीच लोक काय म्हणतात, आता त्याच लोकांनी काय वावड्या उठवल्या की त्या यादीला कोणीतरी हस्तक्षेप करतोय, ती यादी बदलण्याचा कोणीतरी घाट घालतोय. उपवर्गीकरणामुळे ती यादी अजिबात बदलणार नाही. त्या यादीमध्ये फक्त प्रगत झालेले, अप्रगत असलेले आणि अतिमागास असलेले असे फक्त 3 वर्ग केले जातील. आणि जातीची यादी 59ची 59च असणार आहे. त्याच्यामध्ये 60 पण होणार नाहीत किंवा 58 पण होणार नाहीत. त्याच्यामुळं बौद्ध समाजाच्या लोकांचं जे काही चुकीच्या पद्धतीनं प्रबोधन केलं जाते, माझी तमाम बौद्ध बांधवांना विनंती आहे की आपण हे समजून घ्या. इथं कुठेही बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या ह्या वर्गाला विभक्त करण्याचं काम नाही. या वर्गामध्ये उपवर्ग केले जातील आणि त्यांना प्रतिनिधित्वाची संधी बहाल केली जाईल, इतकंच. पण जर का तुम्ही म्हणत असाल की याला हात लावण्याचं काम कोणी केलं असेल, करत असेल, तर ते आम्ही खपवून घेणार नाही. तर मग सगळ्यात पहिले याला हात लावण्याचं काम बौद्ध समाजाच्या नेत्यांनीच केलेलं आहे आणि जे 1989मध्ये करायला भाग पडलं. आणि ह्या यादीमध्ये जे या संविधानिक तरतुदीमध्ये बदल करण्याचं पहिलं काम बौद्ध बांधवांनी केलं आहे. मग याचं तुम्ही काय समर्थन कराल? दुसरीकडे मला हे सांगावंसं वाटतं आता की देशाचे इतर राज्यांचा जर आपण अभ्यास पाहिला तर सर्व राज्यामध्ये आरक्षणाचं उपयोजन होणार आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. तर माझी आपणास नम्र विनंती आहे, ही होणारच आहे. तर आपण फक्त याच्यामध्ये बदनाम न होता की बाबासाहेबांच्या अनुयायांनी, बौद्ध धर्माच्या लोकांनी याला विरोध केला असा ठपका अंगावर येऊ न देता आपण हे होऊ द्यावं. याच्यात बौद्ध समाजाच्या मनातल्या काही शंका आहेत, त्या प्रॉपर आहेत आणि त्यांचा ते मला पण आहेत की तुम्ही बदल समितीचा अहवाल सार्वजनिक करायला पाहिजे होता. बरोबर आहे, सार्वजनिक करायला पाहिजे होता. बदल समितीने प्रत्येक समाजातल्या शिष्टमंडळांना बोलावून त्यांचं म्हणणं त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं, हे त्यांचं म्हणणं आहे, ते बरोबर आहे. या मताशी आम्ही सहमत आहोत. म्हणजे आपण जी ही मागणी करताय त्या मागणीचे आम्ही समर्थक आहोत. त्यामुळं माझी बौद्ध बांधवांना विनंती आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण होत असताना आपल्यासारख्या समजदार लोकांनी हा विषय मुळात समजून घ्यावा. आणि अनेक लोकांनाही, ज्येष्ठ नेत्यांनाही माहीत आहे, मी नावं घेणार नाही, या चळवळीतल्या जे टॉपची लिडरशिप आहे त्यांना हे माहीत नाही आहे की हे होणारच आहे. आणि म्हणून ते बोलतात कसे, आम्हाला आरक्षण उपवर्गीकरण चळवळीला विरोध करण्याचं काही कारण नाही, पण ज्या पद्धतीने होतं त्या पद्धतीला विरोध आहे. मग आमचं म्हणणं, विनंती हीच आहे की उपवर्गीकरणाला विरोध करूच नका, पण जी पद्धत चुकत आहे ती पद्धत चुकत आहे असं आम्हाला घेऊन तुम्ही बोला, आम्ही तुमच्या सोबत येतो.
जिथं जिथं चूक होत आहे, सरकारची चूक असेल, आणखी कुणाची चूक असेल, तर आपण मिळून सामोरं जाऊया आणि त्याला विरोध करूया. याच्यामुळं काय होईल, मातंग आणि बौद्ध समाजातली दरी कधीच निर्माण होणार नाही. पण ती म्युच्युअल अंडरस्टँडिंग असायला पाहिजे. आणि ती प्रगल्भता दुर्दैवानं कुठलेही नेते दाखवत नाहीत. हे खरं तर आंबेडकर चळवळीचं सर्वात मोठं दुर्भाग्य आहे. तर या ठिकाणी याच्यामध्ये आणखी एक दोन विषय मला ॲड करायचे होते. तुमची परवानगी असेल तर मी करतो. करा. की हा विषय असा आहे की जे बौद्ध समाज, मातंग समाज, इतर समाज, जे सामाजिक सलोखा आहे तो पिढ्यानपिढ्यांचा सामाजिक सलोखा आहे. वैचारिक समझोता जो आहे तो जर का आपण बघितलं देशामध्ये, तर देशामध्ये बौद्ध समाजाच्या नंतर तथागत गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानाला अधोरेखित करणारी दुसरी जर कुठली जात असेल तर ती म्हणजे मातंग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा प्रवाह निर्माण करणारी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध समाजाव्यतिरिक्त जर का ज्या कुण्या घरात फोटो असेल, 80% मातंग समाजाच्या घरामध्ये आज बाबासाहेबांचाच फोटो आहे. तर हे जे आहे हे बाबासाहेबांचा विचार अनुसरल्यामुळे आहे. आता माझ्या घरात जर तुम्ही बघितलात तर माझ्या घरामध्ये सगळ्यात पहिलं तर बाबासाहेबांचाच पुतळा आहे. तर हे कशाचं प्रतीक आहे, ते आम्ही बाबासाहेबांच्या विचारांच्या जवळ गेल्याचं प्रतीक आहे. नाही, त्यांचं म्हणणं आहे का, मी मागे डिबेटमध्ये सुद्धा ऐकलं की बाबा काही 4-2 लोक सोडले तर लोक म्हणजे मातंग समाज आमचं म्हणजे आमच्याप्रमाणे वागत नाही किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराप्रमाणे वागत नाहीत, अशा त्याचं म्हणजे काही त्यांचं हे आहे, रोष आहे. दुर्दैवानं त्यांनी ज्या लोकांच्या संपर्कात आलेत, जे लोकांनी हे वक्तव्य केलेत, ज्या लोकांच्या संपर्कात आलेत, योगायोगाने ती लोक त्या पद्धतीचे असतील. पण जर का तुम्ही मराठवाड्यामध्ये गेलात, विदर्भातल्या चंद्रपूरच्या सारख्या जिवती तालुक्याच्या ठिकाणी आलात, इथं तुम्हाला सांगतो गुडशेला नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये बौद्धांचं, महारांचं, चर्मकारांचं एकही घर नाही. 100% मातंग समाज आहे. पण त्या समस्त गावातील चळवळीत काम करणाऱ्या मुलांनी या 14 एप्रिल 2026ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त पुतळ्यांचं उद्घाटन केलं. हे कशाचं प्रतीक आहे? तुमचं तर एकही घर नाही त्या गावामध्ये. महाराष्ट्राला आदर्श आहे. आदर्श अहो, आम्ही ज्या तालुक्यात राहतो या तालुक्यातील विचारांची जी जडणघडण आहे, या पूर्वी काम करणाऱ्या आमच्या नेत्यांनी ही जी जडणघडण केली आहे ना, ती आमची पुरोगामी विचारांची केली आहे. आता तुम्हाला मी सांगतो, पल्लेझरी म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये एकही बौद्धाचं घर नाही, चर्मकाराचं पण घर नाही. पण तिथं दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती थाटामाटात रॅली काढून होते. कुंभेझरी नावाचं माझं जन्मगाव आहे. त्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फक्त बौद्ध समाजाचं केवळ एक घर होतं. तेही तिथे जे संस्था चालक होते, स्वर्गीय मोतीवाड साहेब आणि नामवड साहेब, या दोघांनी त्या संस्थेमध्ये नोकरी दिली. त्या नोकरीसाठी आलेले देशकर म्हणून होते, त्यांचं एकमेव घर होतं. तेही मातंग समाजाच्याच वस्तीत, आणि मातंग समाजाने त्यांना रोजगार दिल्यामुळे ते आलं. तर त्याही गावामध्ये केकेझरी गावामध्ये तुमचे वडील होते, स्वर्गीय नारायणरावजी भाडेराव साहेब असतील, पंढरी गायकवाड असतील, तिथे तत्कालीन सर्व भगवान डुकरे आणि इतर सर्व कार्यकर्ते होते. त्यांनी तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घेतात. त्या गावामध्ये एकही महारांचं किंवा बौद्धांचं घर नाही. हे कशाचं प्रतीक आहे की आम्ही स्वतःला बाबासाहेबांच्या अनुयायी समजतो. पण दुर्दैवाने जर का तशी मांडणी काही बौद्ध समाजाचे लोक करत असतील आणि मातंग समाजातली काही कट्टर कर्मठ लोक जी RSSच्या प्रवाहात असतील, भाजपच्या काही पदापोटी तशी मांडणी करत असतील, ते त्यांचं दुर्दैव आहे. आता आम्ही असं कधी क्लेम केलं आहे का 100% मातंग समाज आंबेडकरवादी किंवा पुरोगामी विचारांचा नाही. आज मी अशी कितीतरी लोक सांगतो. अंधश्रद्धेबद्दल बरीच चर्चा झाली. आजही बौद्ध समाजातली, महार समाजातली अनेक कुटुंब महाकालीच्या यात्रेला येतात. डफ वाजवत येतात, नाचतात, कंदुरी करतात. पण ते सर्वच महार समाज करतात का? नाही, 10% करत असतील. मग त्या 10% लोकांच्यासाठी बोलून मी 90% लोकांनी जी प्रगती केली, जे विचार स्वीकारलाय, त्यांच्यावर टीका करणं मी मूर्ख असल्याचं लक्षण आहे की नाही. तद्वतच मातंग समाजाचा आज 7% प्रवर्ग, मी त्यांच्या बाबतीत 90% आणि 10% हे कॉम्बिनेशन आहे. तर मातंग समाजाच्या बाबतीमध्ये 60% हा पुरोगामी बाबासाहेबांना मानणार आहे, 40% नसतील. पण त्यांना प्रवाहात आणण्यासाठी आम्ही काम करतोय. तुम्ही काय काम केले? बाबासाहेब समजून सांगण्यासाठी आमच्याकडे कधी आलात का? तथागत गौतम बुद्धाची विचार देण्यासाठी कधी आलात का? नाही. ते आम्ही आत्मसात करून आम्ही आमच्या समाजामध्ये इन्फिल्ट्रेट करतोय, जेव्हा की हे काम त्यांनी करायला पाहिजे होतं. पण आम्ही कधी आक्षेप घेतला आहे का? नाही. त्याच्यामुळं 4-2 मातंग समाजाच्या लोकांमुळं तुम्ही संपूर्ण कम्युनिटीला अंधश्रद्धाळू, अशिक्षित असं म्हणू शकत नाही. डिबेटमध्ये बोलणाऱ्या अनेकांनी बोललं की समाज शिकलाच नाही. मला कुठल्याही डिबेटरने
कुठल्याही एखाद्या बौद्ध समाजाच्या नेत्यांनी सांगावं की मला नेट सेट झालेले तुमचे 40 लोकांची यादी द्या, मी नोकरी देतो. त्यांनी म्हणावं की तुम्ही PhD झालेल्या माता समाजाच्या 20 लोकांची यादी द्यावी, मी नोकरी देतो. त्यांनी सांगावं BSc B.Ed MSc B.Ed माझ्या कुटुंबातले सगळेच्या सगळे लोक ग्रॅज्युएट आहेत, सगळ्या लोकांचं D.Ed B.Ed झालेलं आहे, आम्ही सगळे प्रोफेशनल शिक्षण घेतलेले लोक आहोत. आमच्या इथं अशी कुटुंब आहेत, त्या कुटुंबामध्ये 2-2 PhD झालेले लोक आहेत. पण इथं कितीतरी मुलं आहेत. मी माझ्या तालुक्यापुरतं जर बोलायचं झालो तर तुम्हाला आज मी 50 लोक PG झालेले, 5 ते 6 लोक PhD झालेले, 2 ते 4 लोक नेट सेट झालेले, इंजिनिअरिंगचा डिप्लोमा आणि डिग्री असलेले कमीत कमी 20 तरुण, BSc B.Ed BA B.Ed झालेले 50 तरुण. तुम्हाला 150 लोकांची यादी देतो, तुम्ही नोकरी देता का? तुम्ही म्हणत होता ना तुमच्याकडे हे उपरिकन झाल्यावर कॅन्डिडेट मिळणार नाहीत. आज माझ्याकडे उपलब्ध आहेत. मी तुम्हाला डाटा दिला, तुम्ही देणार आहात का? तुम्ही देता का नोकरी तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये? नाही देऊ शकत तुम्ही. पण विनाकारण आम्हाला बदनाम करण्यासाठी म्हणून अशिक्षितपणाचा ठपका मारणं हे माझ्यासारख्या काम करण्याच्या काय त्याला आता वाईट बराचसा वेळ झालेला आहे. मी म्हणतो की बाबा जे वर्गीकरणाचं उपवर्गीकरण आहे, हे उपवर्गीकरण आहे, हे जर झालं तर माता समाजाला काय फायदा होऊ शकतो? तुम्हाला सांगतो मी, आरक्षणाचं जर उपवर्गीकरण झालं तर केवळ नोकरी हा विषय नसतो. जर तुम्ही महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर ज्या मेडिकलच्या जागा आहेत, इंजिनिअरिंगच्या जागा आहेत आणि तुम्हाला आपण काय म्हणतो त्याला स्वयंरोजगार देणाऱ्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत आणि तिथं जे डिप्लोमा डिग्रीज आहेत, अशा ठिकाणी जे भरती प्रक्रिया होणार. आतापर्यंत मी दरवर्षी यादी काढतो MBBSची आणि वैद्यकीय क्षेत्रातली, तर त्याच्यामध्ये फार केलं तर 5 ते 6 तरुण MBBSला लागतात पूर्ण महाराष्ट्रातून, बरं का. मॅक्झिमम आकडा 10 असतो. पण जर का उपवर्गीकरण झालं, माता समाजाच्या हिशाला किती आरक्षण येऊ? माझं म्हणणं कसं आहे, फक्त एकच मिनिट सांग. मग 59 जाती आहेत, त्याच्यामध्ये त्या जातीमध्ये माता समाज आणि तत्सम इतर जाती आहेत 59. त्यांचं म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं आहे माता समाजाला किती येतील, मग त्याच्या वाल्मिकीला किती येतील, मग त्याच्यामध्ये टक्केवारीनुसार किती येतील, त्याचं काय तशा दुर्दैवानं मांडणी करत असताना उपवर्गीकरणाची विरोधक लोक असं म्हणतात एखादा समाज आहे की ज्याची 0.05% लोकसंख्या आहे, एखाद्या समाजाची 0.5 एकूण अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या 2% आहे, त्यांना तुम्ही उपवर्गीकरण कसं करणार, त्यांना लाभ कसा होणार? थोडक्यात असं आहे की आपण केवळ 3 ते 4 गटामध्ये केल्या जातं. त्याच्यामध्ये जसं संत रविदास महामंडळ आहे, संत रविदास महामंडळाचे लाभ कुणाला होतात? संत रविदास महामंडळात चर्मकार त्याच्या ज्या पोटजाती असतील 20-25 त्या सगळ्यांचे लाभ आपण तिथे घेतो. अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये लाभ कुणाला मिळतात? माता समाज आणि त्याच्या ज्या काही पोटजाती आहेत, त्या पोटजाती ज्या काही 15-20 पोटजाती असतील त्यांना त्याचा लाभ होतात. आणि जे आपण महात्मा फुले महामंडळ म्हणतो, या महात्मा फुले महामंडळामध्ये काय होतं, बौद्ध समाज, महार समाज आणि त्याच्या पोटजाती ज्या काही आहेत त्या जातींचं तिथं आजही जर बघितलं उपवर्गीकरण झाल्यावर असंच होणार की त्या समाज आणि त्याच्या पोटजाती ह्या एका गटात आणल्या जातील. म्हणजे महार आणि महारांच्या पोटजाती एका गटात येतील, गट अ असेल किंवा ते काय असेल ते मॉडेल असेल. दुसऱ्या गटामध्ये जे काही माता समाज आणि त्याच्या पोटजाती असतील, म्हणजे ज्या 58 जातीपैकी पहिल्या गटामध्ये महार आणि त्यांच्या पोटजाती समजा 20 गेले आहेत असं गृहीत धरलं, 20 लोक तिथं गेले. चर्मकार आणि चर्मकाराच्या पोटजाती आपण असं 15 ते 16 पकडू, ते 15 ते 16 तिथे गेले, म्हणजे किती जाती संपल्या? हे 20 आणि हे 15, 35 संपल्या. उरल्या किती? ज्या काही उरल्या त्या उरल्या. त्याच्यामध्ये मातंग आणि मातंगाच्या पोटजाती आपण पकडल्या 15, ते किती झाले? 35 आणि हे 15, 40 आणि 10 50. उरल्या किती जाती? 9 जाती. त्या 9 जाती अति मागास म्हणून त्या सगळ्या 9 जातीचं पर्सेंटेज एकत्र केलं 1 किंवा 2% त्यांना आरक्षण येईल. अशा पद्धतीने हे मॉडेल असताना असंच असतं. पण याच्याबद्दल संभ्रम भरपूर आहे. किती देणार बाबा, कोणत्या वर्गाला किती देणार, किती कोणत्या जातीला किती देणार? पहिली गोष्ट, आरक्षण देत असताना, उपवर्गीकरण केलं जात असताना लोकसंख्या हा निकष नसतो. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये सुद्धा आलं की लाभवंचितपणा, तुम्ही किती मागास आहात त्याच्यावर ते डिपेंड असतं. आणि मातंग समाज हा प्रिफरन्शियल ट्रीटमेंटला तो हे ठरतो, पात्र ठरतो. इतर जे जाती आहेत त्या जाती प्रिफरन्शियल ट्रीटमेंटला ते पात्र ठरतात. कारण प्रिफरन्शियल ट्रीटमेंट म्हणजे आतापर्यंत तुम्हाला जे मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नसेल तर तुम्हाला प्रिफरन्शियल ट्रीटमेंट म्हणून 1 ते 1.5% वाढीव आरक्षण देण्याचं आजपर्यंतच्या मॉडेलवरून दिसतं. त्याच्यामुळं आज तरी मातंग समाजाला आपण गृहीत धरूया की 3 ते 5% आपल्याला मिळू शकतं.
बौद्ध समाजाला 6 ते 7.5% मिळू शकतं, चर्मकार समाजाला 1.5 ते 2%, अशा पद्धतीनं सर्वांना ते टक्केवारी मिळणार आहे आणि अशा पद्धतीनं मिळू शकते असं माझं एक मत आहे इतर संपूर्ण राज्याचा ट्रेंड बघता. आता एक तुम्हाला सांगतो की चळवळ म्हणजे काय आणि दुर्दैव आजचं काय, एवढंच बोलतो आणि थांबतो. जे माणसं एकत्र येतात, मग ते आंबेडकरी नावाने काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटना असतील, आपल्या माता समाजाच्यातल्या वेगवेगळ्या संघटना असतील, जातींचा समूह एकत्रित येऊन न्यायासाठी जेव्हा लढतो, एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला त्याला अन्यायापासून दूर करून त्याला न्याय मिळून झटतो, लढतो, समर्पित भावनेनं काम करतो, त्याला चळवळ असे म्हणतात. आणि एखादी समूह एकत्रित येऊन एखाद्याला न्याय नाकारतो, एखाद्यावर बळजबरी करतो, एखाद्यावर जुलूम करतो, त्याला मॉब लिंचिंग असे म्हणतात. आणि देशामध्ये आजपर्यंत ज्या ज्या चळवळींनी न्याय देण्याचं काम केलं त्याला आंबेडकरी चळवळ म्हणून संबोधल्या गेलो. आणि मॉब लिंचिंग आजपर्यंत कुणाला म्हटलं गेलं तर जसं काही करणी सेना असेल, बजरंग दलाचे काही गट असतील की ते संघटितपणे काम करतात पण भल्यासाठी काम करत नाहीत, कुणाला तरी मारण्यासाठी, कुणावर तरी अन्याय करण्यासाठी संघटितपणे काम करतात, त्याला मॉब लिंचिंग म्हणतात. आता येथील चळवळीला, महाराष्ट्रातल्या काम करणाऱ्या चळवळीतील तमाम कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की तुम्हाला चळवळ ह्या गटात राहायचं की मॉब लिंचिंग ह्या गटात जायचं. दुर्दैवानं तुम्ही ह्या उपरी चळवळीला विरोध करून जर का येथील कार्यकर्त्याला हाणामारी करणं, दंगली घडवणं असे प्रकार घडले तर त्याला चळवळ म्हणत नाहीत, त्याला मॉब लिंचिंग म्हणतात. आता येणाऱ्या 2 महिन्यामध्ये, 1 वर्षामध्ये आपल्याला हे स्पष्टपणे दिसणार आहे की चळवळ कोण करतंय आणि मॉब लिंचिंग कोण करतंय. मला हे ज्यांना समजायचं त्यांनी ते समजून घ्यावं अशी अपेक्षा आहे. हे होते डॉक्टर अंकुश गोतावळे सर. आज आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे जिवती तालुका आहे या ठिकाणी ते वास्तव्यात आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी मातंग समाजामध्ये जे अनुसूचित जात आहे त्या अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण व्हावं या हेतूने अनेक त्यांचे लेख प्रसिद्ध आहेत आणि अनेक टी व्हीवर डिबेटिंग त्यांचं झालेलं आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत डॉक्टर अंकुश गोतावळे सर, त्यांच्या राहत्या घरी जाऊन मी त्यांची मुलाखत घेतलेली आहे. सर, आपण या डिबेटमध्ये, आपल्या या चर्चेमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला आरक्षणाचे उपवर्गीकरण याबद्दल संपूर्ण माहिती, सविस्तर माहिती, ते मग जे महार समाज असो किंवा जे अनुसूचित जातीमधले इतर 59 जाती असो, या सर्व जातीला चांगल्या प्रकारचं जे मार्गदर्शन हवं आहे किंवा माहिती हवी आहे, ही माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल किनवट टुडे न्यूजच्या या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आणि आपण सहभागी झाल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. धन्यवाद. आपण एवढ्या दुरून आलात, माझ्या हे काही शब्द ऐकलात, समाज बांधवांमध्ये हा मॅसेज जाईल. मातंग असेल, चर्माकार असेल, बौद्ध असेल, या बांधवांनी साक्षर व्हावं, जागर व्हावं आणि या चळवळीला विरोध करून एकमेकांचा द्वेष न पत्करता काम करावं ही माझी मूळ भावना आहे. दुसरा विषय, आपलं लवक्रांती चॅनल असल्यामुळं मी मातंग समाजाच्या सर्व लोकांना सांगू इच्छितो, लवकरच मातंग समाजाचा इतिहास, मातंग समाजाची संस्कृती, मातंग समाजाच्या तरुणांच्या यशोगाथा आणि मातंग समाजाचं भविष्य याबाबत मी 1 दिवस आड, 2 दिवस आड एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ, अशा काही मातंग समाजाच्या दडलेल्या माहिती, दडलेला इतिहास समाजापुढे आणण्याचं काम करणार आहे. त्याच्यामुळं आपण चॅनलच्या माध्यमातून असेल किंवा माझं वैयक्तिक यूट्यूबच्या माध्यमातून असेल, कारण की आपल्याकडे एवढा पैसा नाही की आपण मोठे मोठे चॅनल निर्माण करू शकू. त्याच्यामुळे हे निश्चितपणे मी आणेल. जसं 1871च्या कायद्याबद्दल आजपर्यंत कोणीही चर्चा केली नव्हती, पण त्या कायद्याबद्दल मी बोललो, थोडी माहिती देण्याचा प्रयत्न केला, त्याची सविस्तर माहिती मला पुन्हा द्यायची आहे. तर अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी मातंग समाजाशी संबंधित असलेल्या मी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला देणार आहे. तर आपण नक्की संपर्कात राहूया आणि एकमेकांना सहाय्य करून कुणाचाही तिरस्कार न करता, कुणाबद्दलही द्वेषभावना न बागता आपलं जे उद्दिष्ट आहे मानवहिताचं, समाजहिताचं, मातंगाच्या प्रगतीचं, ते आपल्याला गाठायचंच आहे. आणि तुम्हाला या प्रसंगी मी इतकं सांगतो की काहीही झालं, कितीही विरोध झाला, आरक्षणाचं उपवर्गीकरण होणार. आणि आम्ही जी 40 वर्षापासून आमच्या पूर्वजांनी चालू केलेली लढाई आहे, ती लढाई अंतिम टप्प्यात आहे. येणाऱ्या काळामध्ये 5 ते 6 महिने खूप मोठा कालावधी झाला. माझी अपेक्षा तर अशी आहे की येणाऱ्या ऑगस्टपर्यंत
स्वातंत्र्य जसं आपल्याला मिळालं तर या वर्गीकरण चळवळीचं पण स्वातंत्र्य बहाल होण्यासाठी आरक्षण मॉडेल लागू होईल आणि ऑगस्टपासून जी प्रवेश प्रक्रिया होईल त्याच्यामध्ये ते नक्कीच समाज हिताच्या तरुणांच्या भल्याचं ते असेल आणि त्यासाठी ते आपल्यासाठी एक नवीन पर्व ठरेल एवढी अपेक्षा या प्रसंगी मी व्यक्त करतो. त्याच्यामुळं या चळवळीला जाणून घ्यावं आणि सर्व लोकांनी समजून समर्थन करावं एवढंच मी या प्रसंगी बोलतो. जय लवजी, जय भीम, जय संविधान, जय भारत. तर डॉक्टर अंकुश गोतावळे यांना पूर्णच या ठिकाणी एकदा धन्यवाद मानतो आपल्या चॅनलमध्ये आल्याबद्दल आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार. जय हिंद, जय भारत.